Hello friends, in this session we are going to learn a very crucial topic from English grammar and that is change the voice. मागील भागामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सच्या वाक्यांचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करावं ते पाहिलं. या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सिंपल पास्ट टेन्सच्या वाक्यांचं ॲक्टिव्हमधून पॅसिव्हमध्ये रूपांतर कशा पद्धतीने करावं. चला तर मग शिकूया active into passive voice of simple past tense sentences. सिंपल पास्ट टेन्सकडे म्हणजे साधा भूतकाळ. तर साध्या भूतकाळामध्ये आपण पाहूया ही रोट अ लेटर. हे ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे, म्हणजे त्याने पत्र लिहिलं. आता आपण इथे बघूया ही हे काय आहे, तर ही हे सब्जेक्ट आहे म्हणजेच कर्ता आहे. एस फॉर सब्जेक्ट. त्यानंतर रोट म्हणजे लिहिले. रोट हे राईट या शब्दाचं पास्ट टेन्स आहे. ते वर्ब आहे, क्रियापद आहे. आणि अर्थात अ लेटर हे या वाक्यातील कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट आहे. ओ फॉर ऑब्जेक्ट. तर ही रोट अ लेटर, त्याने पत्र लिहिलं, अशा पद्धतीचं हे वाक्य. याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर आपण सुरुवातीला घेऊया अ लेटर. त्यानंतर लेटर हे ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर आपल्याला टू बीचं रूप घ्यावं लागेल. टू बीचं रूप काय आहे या वाक्यामध्ये, तर हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि म्हणून इथे टू बीचं रूप आपल्याला वॉज किंवा वेअर यांच्यापैकी घ्यायला लागेल. तर इथे आपण अ लेटर वॉज अशा पद्धतीचं सुटेबल टू बीचं रूप घेतलं. त्यानंतर या रोट या शब्दाचं पास्ट पार्टिसिपल रूप राईट, रोट आणि रिटर्न. रिटर्न हे आपण पास्ट पार्टिसिपल रूप त्याचं लिहूया. त्यानंतर आपण बाय लिहितो. कोणाकडून पत्र लिहिण्यात आलं, तर बाय हुम, कोणाकडून. तर इथे ही आहे कर्ता आणि त्याची द्वितीय आपल्याला घ्यावी लागेल हिम, म्हणजे त्याच्याकडून. अ लेटर वॉज रिटन बाय हिम. तर हे त्याचं पॅसिव्ह व्हॉइसचं वाक्य. ही रोट अ लेटर वॉज रिटन बाय हिम. त्यानंतर सिंपल पास्ट टेन्सचं म्हणजे साध्या भूतकाळातलं आपण पुढचं वाक्य बघूया. शी सॅंग अ सॉन्ग. ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य आहे. तिने गाणे गायले. तर यातील सी हा सब्जेक्ट आहे म्हणजेच कर्ता. सॅंग हे काय आहे, तर ते या वाक्यातील वर्ब आहे, क्रियापद आहे. आणि मग कर्म कोणतं, तर अ सॉन्ग हे या वाक्यातील ऑब्जेक्ट अर्थात कर्म आहे. तर आता याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर करताना काय घ्यावं लागेल, सुरुवातीला आपल्याला लिहावं लागेल अ सॉन्ग. हे ऑब्जेक्ट घेतलं आपण. आता इथे पुन्हा पास्ट टेन्सचं रूप आहे सॅंग हे, म्हणून आपल्याला इथे टू बीचं रूप कोणतं घ्यावं लागेल, तर पास्ट टेन्सचं घ्यावं लागेल, म्हणजेच अर्थात वॉज हे आपल्याला टू बीचं रूप घ्यावं लागेल. आणि त्यानंतर संग हे त्याचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द वर्ब, म्हणजे सिंग, सॅंग, संग. संग हे पास्ट पार्टिसिपल रूप घ्यावं लागेल. त्यानंतर आपल्याला बाय लिहावं लागेल आणि त्यानंतर कर्त्याची द्वितीया, म्हणजे आता इथे सब्जेक्ट कोणता होता, तर शी, तर त्याची द्वितीया जी आहे हर, ती आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. म्हणजे सी सॅंग अ सॉन्ग, तिने गाणं गायलं. तर त्याचं पॅसिव्ह व्हॉइसमध्ये रूपांतर आपण केलं अ सॉन्ग वॉज संग बाय हर. अगोदरच्या वाक्यांमध्ये आपण पाहिलं की ही राईट्स अ लेटर इज रिटन बाय हिम, हे सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये पाहिलं. त्यानंतर ही रोट अ लेटर, त्याचं झालं अ लेटर वॉज रिटन बाय हिम. त्यानंतर शी सिंग्ज अ सॉन्ग, त्याचं आपण केलं होतं अ सॉन्ग इज संग बाय हर. आणि आता इथल्या आपण सिंपल पास्ट टेन्समध्ये आपण बघतोय की शी सॅंग अ सॉन्ग हे पास्ट टेन्सचं वाक्य आहे आणि म्हणून आपण सिंपल पास्ट टेन्सचं रूपांतर करताना वॉज घेतो. सॉन्ग वॉज संग बाय हर. अशा पद्धतीचं हे सिंपल पास्ट टेन्सचं वाक्य. आय होप तुम्हाला या सेशनमधून
सिम्पल प्रेझेंट टेन्स आणि सिम्पल पास्ट टेन्स या दोन काळांमधील वाक्यांचं ॲक्टिव्हचं पॅसिव्हमध्ये रूपांतर करणं ते आपण या सत्रामधून शिकलो. आपण इतर टेन्स आणि त्यांचं पॅसिव्हमध्ये रूपांतर अशाच पद्धतीने पुढच्या सेशनमध्ये शिकणार आहोत. हे सेशन आपण संपूर्ण ऐकलं त्याबद्दल धन्यवाद. सो कीप वॉचिंग आवर व्हिडिओज. थँक्यू.